शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि तुम्ही जे माझे व्हिडिओ बघता, मला सपोर्ट करता, त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. तर चला, आज आहे रामनवमीचा उत्सव आणि त्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर सकाळी तर अगदी छानशी पूजा करून घेतली आणि पुन्हा रामनवमी होती म्हणून थोडासा बोटुळ्याचा निवेद पण इथं मी शिजवला आणि घरामध्ये सगळ्या देवांना वगैरे निवेद दाखवून घेतला. आणि आज आम्हाला जायचं होतं आमच्या गावाकडे, म्हणजे मिस्टरचं माहेर आणि माझं सासर. आणि दरवर्षीच की नाही रामनवमीचा महोत्सव खूप जोरशोरशी असं आमच्या गावाकडे साजरी होतं. त्याच्यामुळे सकाळीच जे ना तयारी चालू आहे आणि इतकी गडबड होती आज आणि कामं पण भरपूर होते. त्याच्यामुळं सगळं सारून जे ना आणि आज 12च्या आधी काही केलं नाही आम्हाला इथं, फक्त मस्त कारण 12 वाजता जे आमच्या गावाला पोह्याचा नाश्ता तयार केला, कारण थोडं थोडं खाऊन निघायचं होतं. आणि 11 तर मला घरीच वाजले होते आणि आकाशचे डॅडी अजूनही आले नव्हते, कारण दरवेळेस की नाही कुठेही जायचं म्हणलं की बिझनेस असल्यामुळं त्यांना लवकर टाईमच भेटत नाही. चला, इथं नाश्ता माझा गरमागरम तयार झाला आहे मंडळी. आणि तुम्ही आज की नाही नाश्त्याला काय केलं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता 12 वाजता जे आहे ना गुलाल उधळून यायला की नाही 1 ते 2 वाजते. त्याच्यामुळे की नाही आल्यावर काहीतरी थंड खायला असलं ना उन्हाळ्याचं की चांगलं वाटते. तर इथं जे ना मी थोडंसं सब्जा, गुणचा तिरा हे भिजू घातलं होतं. आणि त्या दिवशी जे की नाही मी आईस्क्रीमचं मिक्सचर करून ठेवलं होतं ना, तुम्हाला दाखवलं होतं. तर थोडंसं दूध टाकलं, आपल्याला पाहिजे तेवढी साखर टाकली आणि ते प्रीमिक्स चांगलं दुधामध्ये शिजून घेतलं. आणि त्या टरबूज जे आहे ना बारीक कट करून घेतलं. आणि पुन्हा हे प्रीमिक्स जे ना गार झालं की सगळं इथं मिक्स करून मी फ्रीजमध्ये ठेवून देऊन आम्ही जाणार आहे रामाचा गुलाल उधळण्यासाठी आमच्या गावी मनूरला. आणि येऊस तर की नाही एकदम फ्रीजमध्ये सेट होऊन जाते. आणि आलं की एकदम थंडगार असं खायला भेटलं ना की उन्हाळ्यामध्ये थंडगार खाण्याची मज्जाच वेगळी. पाणी आणि आईस्क्रीम हे उन्हाळ्यामध्ये तर कंपल्सरी पाहिजे. पण बाहेरल्या आईस्क्रीममध्ये पण आजकाल भरपूर केमिकल वापरायले, त्याच्यामुळं सहसा तर आम्ही घरचंच सगळं वापरतो. आता कधीतरी शौक आहे म्हणून असं खातो, पण जास्त बाहेरलं आणत नाहीत आकाशची डाळी. जसं फळं फ्रूट उन्हाळ्यामध्ये चालू असतात, पण दुसरं काही नाही. तर चला, मी अशी झाली आहे साडी घालून तयार. आणि ह्या साडीवर हे ब्लाऊज मॅचिंग व्हायले का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, आम्ही निघलोत आता आमच्या गावी रामनवमी करण्यासाठी. आणि गावाकडला की नाही कोणताही सण राहू द्या की छोटे मोठे देवाचे कार्यक्रम राहू द्या, खूप असं उत्साहानं साजरी करतात. आणि छोट्या गावात तर खूप वेगळी मजा असते, कारण ना आजूबाजूच्या खेड्यापाड्यानं भरपूर असे भाविक की नाही येतात. आणि इथं की नाही भरपूर असं मोठं छान रामनवमी बघू शकता. पब्लिक भरपूर अशी पब्लिक आहे आणि ते उत्सव पण छान साजरी झाला. असं आम्ही छान दर्शन घेतलं. जेवायचं कार्यक्रम संध्याकाळी असतो. चला, कार्यक्रम करून आता निघलोत आम्ही आमच्या घराकडे. हे बघा, ही आहे गावाची आमच्या गल्ली. आज ह्या वर्षी की नाही खेळायलाही राजपाळणी वगैरे भरपूर आले होते. आणि हे जे आहे ना आमच्या गावाचा मोठा पूल बांधला आहे, त्याच्या खाली गाई की नाही उन्हाच्या आहे ना मस्त आरामाला बसतात. आणि आमच्या घराचा किराया यायचा होता म्हणून आम्हाला जायचं होतं जुन्या घरी. जसं की नाही आमचं भरपूर मोठं कुटुंब होतं, ते आम्ही सगळे इथंच राहत होतो. तर ही आहे आमच्या घराची छोटीशी गल्ली आणि ही आहे आमच्या घरापुढलंच
राम म्हणलं तर महादेवाचं मंदिर आहे. पण मी काही घराकडे गेले नाही, कारण शेजारच्या ताईनं मला बोलवलं होतं. मग तिथंच बसले आणि तिथंच त्यांच्या संग गप्पा ठोकल्या आणि हे जे जाऊन तिथं किराया घेऊन आली. आणि येताना गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं म्हणून पेट्रोल पंपावर आलं तर बघतात तर काय इतकी गर्दी की नाही पेट्रोल भरण्यासाठी. आणि लोक की नाही बाटल नको, ड्रम नको, जे हाताला भेटन की नाही ते सगळं जे आहे की नाही भरून घेण्यासाठी आणले होते. मला हे बघून इतकं आश्चर्य झालं की नाही, जसं की नाही पाण्याच्या बाटल्या उन्हाळ्यामध्ये आपल्यासोबत राहतात ना, तशी इथं पेट्रोल भरायची गर्दी लागली होती. कारण गॅसची आणि पेट्रोलची परेशानी तर चौकडच चालू आहे. पण कुणाकुणाला वाटायला की पेट्रोल भेटते की नाही, की गॅस बी भेटते की नाही. त्याच्यामुळे साठवणीसाठी सगळे आपल्या घरोघरी पेट्रोल आणि गॅस एक्स्ट्रा नेऊन ठेवले. तर चला इथं आम्ही पण पेट्रोल भरलं आणि आम्ही पण 2 जे कॅन्ड आहेत ना घरामध्ये पेट्रोलचे आणि डिझेलचे भरून ठेवले. आणि पुन्हा इथं आली आहे मी घरी. छान कार्यक्रम साजरी झाला आणि इतकं ऊन जे आहे ना की बाहेर, आणि बाहेर निघल्यासच आपल्याला की नाही उन्हाळ्याची जाणीव होती. तर चला सकाळी जे आहे ना मी मस्त टरबुजाचं फालुदा करून सेट करून गेले होते फ्रीजमध्ये. तर म्हणलं आता आल्यावर आकाशच्या डॅडीला द्यावं आणि मी पण खाणार आहे. आणि हे गोंदचा तिरा 4-5 कुटके टाकले होते. ते इतका वाटी भर भिजला होता की नाही. आणि ते उन्हाळ्यामध्ये खाल्लं ना की आपल्या शरीरातली पूर्ण उष्णता जी आहे ना, गोंद का तिरा आणि सब्जा हे कंपल्सरी उन्हाळ्यामध्ये की नाही कोणतंही आईस्क्रीम करा की शरबत करा त्याच्यामध्ये कंपल्सरी वापरलं पाहिजे. कारण उन्हापासून सुरक्षा ही आपल्या शरीराला भेटलीच पाहिजे. तर चला मंडळी, आजची आमची रामनवमी इतकी छान झाली. तर या मस्त गरम गरम थंडगार असा फालुदा खायला. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये केली होती मस्त दाल फ्राय आणि हे की नाही कर्ड राईस. तर आजचा व्हिडिओ होता असा. भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉग.